अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। सावर्डे तालुका हातकणंगले ग्रामपंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी गट व युवा आघाडीला मोठा धक्का बसला असून त्यांचा दारुण पराभव झाला। येथील प्रभाग क्रमांक 4 चे सदस्य अमृत उर्फ शिवाजी कुरणे यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती। या निवडणुकीत ताराराणी आघाडीचे उमेदवार दगडू नामदेव कांबळे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत बाजी मारली। निवडणुकीत सुरुवातीपासूनच दगडू कांबळे यांनी आघाडी घेतली होती। मतमोजणीच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट वर्चस्व राखत अखेरीस एकूण 373 मते मिळवली। तर युवा विकास आघाडीचे उमाजी बंडा कांबळे 242, सत्ताधारी हनुमान पनेलचे संदीप विश्वास कांबळे 142 इतके मताधिक्य मिळाले। विजयी ताराराणी आघाडीचे नेतृत्व वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण, महावीर परीट, दीपक चव्हाण, सुशांत पाटील, विकास लोंढे, सचिन कांबळे व सागर कांबळे यांनी केले। तर हनुमान पॅनेलचे नेतृत्व बबनराव पाटील, नागेश नरंदेकर, शिवाजीराव भोसले, मानसिंग चव्हाण, संजय चव्हाण यांनी केले। तर युवा आघाडीचे नेतृत्व हनुमंत पाटील, प्रवीण चव्हाण, बाळासाहेब खाडे, जितेंद्र कांबळे, सुनील कांबळे यांनी केले होते। या निकालामुळे सावर्डेच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे चित्र दिसून येत असून सत्ताधारी गटासाठी हा निकाल चिंतेचा विषय ठरणार आहे। तर दुसरीकडे ताराराणी आघाडीमध्ये आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।